स्पॉन्सर झाले त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सचिन दादा मडवी आपण पाहिले यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य मिळाले त्यांचे आभार व्यक्त करतोय. सन्माननीय अरविंदजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य मिळाले त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री नंदकुमारजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी सहकार्य मिळालंय त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याच आपण प्रमाणे पाहिलं तर सन्माननीय टिवरी गावचे आपण पाहिले विद्यमान उपसरपंच आपण पाहिलं नूतन कुमारजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून हे ग्राउंड उपलब्ध करून दिले त्यांचे आभार व्यक्त करतोय. सन्माननीय मोहनजी पाटील जे आपण पाहिलं राजावली टिवरी या ग्रुप ग्रामपंचायतचे माजी विद्यमान उपसरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर ग्राउंड आपल्याला उपलब्ध करून त्यांचे आभार व्यक्त करतोय. मिलिंदजी भोईर सरांच्या माध्यमातून आपण पाहिलं ग्राउंड उपलब्ध करून दिले त्यांचे आभार व्यक्त करतोय. नितीनजी भोईर सरांच्या माध्यमातून एक ग्राउंड उपलब्ध करून दिले त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे सचिनजी भोईर सरांच्या माध्यमातून ग्राउंड उपलब्ध करून दिले त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि त्याच्यानंतर भीमा गोवारी यांच्या माध्यमातून जेवणाची सोय केली त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि नैनाताई गोवारी यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं तर जेवणाची सोय केली त्यांचे आभार व्यक्त करतोय. सगळ्यांचे मनापासून आभार. व या मॅचकडे पहिला बॉल हवेत खेळलाय गॅपमध्ये आहे चेंडू परंतु एका टप्प्याने चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पार जात असताना चल चल नकवा चल चल नकवा आईचे जत्रला आईचे जत्रला कविरा आईचे जत्रला आईचे जत्रला कविरा आईचे नक्कीच आपण पाहतोय खूप छान असं गीत आपल्याला ऐकायला मिळालं. साई 11 टोक पडा टीम आपण पाहिलं या हंगामामध्ये मित्रांनो पहिली स्पर्धा ही खेळत असताना पाहायला मी ते 2025 मध्ये भरपूर कालानंतर आपण पाहिलं थोडा ब्रेक नंतर थोडा रेस्ट नंतर आपण पाहिलं तर ललेश आणि रोशन ही जोडी आपण पाहिली. ललेश आपण पाहिला एक कमालीचा खेळाडू ज्याला आपण पाहतोय परंतु गोलंदाजी मार्कवर अनिकेत चौधरी नावाचा गोलंदाज आपण पाहिला वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू. यावेळी रनआउटचा मौका मिळू शकतोय पाहिला आपण परंतु हलकीशी मिसफील्ड झाली आहे. फिल्डर होते तिथे पुढे परंतु चेंडूला फील्ड करण्यामध्ये थोडे असफल राहिले पहिल्या प्रयत्नामध्ये. त्यामुळेच आपण पाहू शकतो की इथे एक धाव मात्र जोडली गेली टीमच्या टोटल मध्ये पाहिली आपण 5 धावा पहिल्या 2 बॉलवर. फुल काढण्याचा प्रयत्न चेंडू हवेत राहुल गोंड झेलच्या खाली आणि नक्कीच आपल्या स्टायलिश अंदाजामध्ये आपण पाहिलं इथे झेल मात्र कलेक्ट केला जातोय. विकेट डाऊन होताना पाहायला मिळते पहिली विकेट डाऊन केली जाते आणि रोशन धाडगेला मात्र परतावं लागेल पावेल यांच्या दिशेने. अवली प्राची बहिणीला गो प्राची बहिणीला अरे वा डीजे अक्षय दांडेकर बॅटर मैदानाच्या आतमध्ये एन झाले तर आपण पाहतोय पहिलं विकेट डाऊन झालं. रोशन बाद झाल्यानंतर आपण पाहिलं ना की इथे सर्वस्व आता खेळाची जबाबदारी असेल ते म्हणजे ललेश या खेळाडूची. पण ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर अक्षय चेंडू आपण पाहतोय मग ती जबाबदारी पूर्ण करतील का. बॉल मात्र आपण पाहिला पहिला फेस करत असताना पाहिला पण त्यांना नक्कीच हा डॉट खेळला जातोय. 3 ओव्हरचा मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच परफॉर्मन्स चांगलं करावं लागेल कारण की नुकत्याच झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तब्बल 48 धावा 2 षटकामध्ये चेस झाल्या. मग इथे विचार करू शकतो आपण मग किती टोटल यायला हवा आहे. तर बॉलिंग युनिट चांगलं असेल तर नक्कीच आपण पाहू शकतो की 40 45 50 धावा नक्कीच पुढे आहेत परंतु त्यापेक्षा आणखीन चांगल्या यायला हव्या आहेत. परंतु अनिकेत चौधरी आपण पाहिला या खेळाडूला मी अनेक मैदानावर पाहायला गेले की एखादा खराब चेंडू पडला की त्यानंतर मग आपण पाहतो की स्वतःला सावरायचं कसं आपल्या टीमला कसं कमबॅक करून द्यायचं त्याला माहिती आहे. आपण पाहिलंय तर या षटकामध्ये चेंडू फेकले तर आपण पाहिले तर 5 धावा 5 पहिल्या बॉलवर चौकार आला होता पण त्यानंतरच झालेली गोलंदाजी देखणी पाहायला मिळाली सुंदर. आणि पहिला जवाब मात्र स्पेल राहिला. षटकाची झाली समाप्ती. पहिला षटक फिनिश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-5 अशी स्थिती 11 टोकपाडा या संघाची पाहायला मिळते.
विजयदीप खोपरेपाडा टीमचे संघनायक असतील त्यांना विनंती करतोय तर आयोजकांशी संपर्क साधा. वही आपण मैदानाच्या दिशेने पहिलं षटक अनिकेत चौधरीचं एक देखणं षटक पाहायला मिळालं. विकेट टेकर इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. साई कृपा ट्रॉफी 2025 हा वैविध्यमान 16 पाहतोय आपण. फायनल डे मध्ये आपण पाहिलं तर हे संघ दाखल झालेले आहेत आणि प्रत्येक संघाचा आज एक विचार आहे की आज आम्ही घरातून निघालोय तर मग साई कृपा ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करणार. त्याच्या परफॉर्मन्सचा जर उल्लेख करायचा तर विजयदीप टीमने दिलेला आहे, कारण की चमकदार परफॉर्मन्स त्याने पहिल्या 2 मॅचमध्ये नक्कीच करत आपण पाहू शकतोय की टॉप 3 मध्ये आजच्या दिवसामध्ये आपलं नाव मात्र त्याने कोरलं गेले. परंतु त्यामध्ये आपण पाहू शकतो आजच्या दिवसाच्या टॉप 3 मध्ये, कारण की आणखीन 2 टॉपच्या टीम येतील आणि त्यांच्या सोबत मत जोडतील. राहुल गोंड यांना पाहतोय आपण तेच तर्रार गोलंदाजी करताना. फटका हवेत खेळला जातो आडव्या बॅटच्या साईडने. अनिकेत चौधरी झेलच्या खाली आणि मात्र कॅच पकडली आहे आणि राहुलला अशा तऱ्हेने पहिली विकेट या ओव्हर मध्ये मिळाली. विकेट डाऊन. बोलाविला झाड चंदनाचा तोडीला मधला गाभा त्याचा काढीला आधी दांडा त्याचा गडविला नाके भया सुताराची मालुकी चंदना. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय साई कृपा ट्रॉफी 2025 याप्रमाणे याचं विश्लेषण करायचं झालं तर मग चांगलं क्रिकेट मात्र खेळावं लागेल. थोडीशी अडचणीला सामना करावा लागतोय, परंतु अडचणीला बाजूला सोडून मात्र चांगला खेळ मात्र प्रत्यक्षात करावा लागेल. असं म्हटलं जातंय ना की कोणी साथ दिले नाही म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व पुन्हा नव्याने निर्माण करायचं असतं आणि ते अस्तित्व मात्र निर्माण करण्याच्या तयारीला लागावं लागेल फलंदाजांना. हो, पहिला बॉल फेस करत असताना आल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं अतुलनं आपण पाहिलं अतुल्य अशी कामगिरी करत आपण पाहतोय. हा ठोकलेला एक लांब पल्ल्याचा मोठा फटका A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. तुझी गाडीची पालखी थँक्यू डीजे. हा बॉल पाहिला आपण तर अगदी वाईड लाईनच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा मात्र इथून पाहिलं रन्स मिळेल जंपरीने म्हटलं जातंय ना. फर्क होता है खुदा और फकीर में, फर्क होता है किस्मत और लकीर में. अगर चाहो तो कुछ ना मिले, अगर चाहो तो कुछ ना मिले तो समझ लेना कि कुछ तो अच्छा लिखा है तकदीर में. आणि डेफिनेटली आपण पाहतोय की गोलंदाजाला मात्र ज्याप्रमाणे बॅकअप करत असताना पाहिलं आपण आणि इथून आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात विकेट मात्र संघाला जरूर मिळेल. कारण बॅटर येतात टीमची टोटल पाहिली तर आहे फलकावर 12. नवीन बॅटर इन होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. करण गुट्टे, हवेत फटका आहे. हा फटका मात्र बाउंड्री लाईनच्या पार आहे. साई 11 टोकपाडा टीम कडे बॅटिंग आपण पाहिली तर मजबूत आहे, मात्र ही चित्र इथे दिसून आले. टीमची टोटल 18. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू असेल आपण पाहतो या षटकामध्ये 18 धावा फलकावर. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू आपण पाहतोय. फटका कडक खेळला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहिला फिल्डर आहे तिथे, मात्र चांगली रन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा दोन्ही टीमच्या टोटल मध्ये भर पडताना पाहायला मिळते. 2ने 20च्या घरामध्ये टोटल पोहोचला गेलाय. सरासरी आपण पाहिले 2 षटकामध्ये म्हणजे 10ची प्राप्त केली आहे. ज्याप्रमाणे साई 11 टोकपाडा टीमला पण पाहिलं तर जवळ पहिल्या षटकामध्ये 5, परंतु या षटकामध्ये मी तर म्हणे थोड्या चांगल्या धावा आल्यात त्याने थोडासा दिलासा मिळालाय. परंतु शेवटचं षटक असेल ते सुरेंद्र घाटाल यांचं आणि किती धावा या शेवटच्या षटकामध्ये जोडण्यामध्ये यश मिळेल हे सुद्धा पाहायला मिळेल. ओमसागर ब्राह्मणगाव टीमचे कॅप्टन आणि आय ग्रुप बाटपाडा टीमचे कॅप्टन विनंती असेल की त्वरित आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या, कारण की या
टॉस हा आपण या ओव्हर नंतर त्वरित करणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. 20 धावा फलकावर. फिरकी आपण पाहिली सुरेंद्र घाटाल ज्याच्यासाठी माहीर आहेत. आपण पाहू शकतोय तर मग मोठे फटके आणि खेळायचे असतील ना सुरेंद्र घाटालच्या विरोधात तर मग त्या चेंडूला व्यवस्थित निरीक्षण करायला लागत आहे. आपण पाहिलं तर शक्तीपेक्षा युक्तीचा वापर सुरेंद्र घाटाल नेहमीच करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते दर्शवतील या डेट ओव्हरमध्ये. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट चेंडू. जसं म्हटलं जाते ना, खेळ असो या आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. हे सामर्थ्य दाखवून देण्याची वेळ आहे मित्रांनो, कारण की तुमच्याकडे असलेलं चांगलं क्वालिटी क्रिकेट दर्शवण्याची हीच ती वेळ आहे. धीमा टाकलेला चेंडू पहा, फ्लाय डिले होते, गतीमध्ये मिश्रण होतं परंतु आपण पाहिलं शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये फिल्डर होते, चेंडूला बाउन्सने कलेक्ट करतील तत्पूर्वी 2 धावा मात्र आपण पाहिलं की येताना पाहायला मिळतील. टीमच्या टोटलमध्ये आपण पाहिलं बदल होताना पाहायला मिळतोय. टीमची टोटल 23च्या घरामध्ये पोहोचले गेली आहे. चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 3. चला कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ओमसागर ब्राह्मणगाव आणि आय ग्रुप बाटपाडा. फुल टॉस व्यवस्थित बॅटवर घेऊ शकले नाही. टीमची टोटल या आपण पाहिले तर सिंगलने पुढे सरकली आहे 24च्या घरामध्ये. हवेत आहे सचिन आहे तिथे परंतु सचिन कडून झालेली चुकीला मात्र माफी नाही येते आणि चेंडू आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या पार मिळतील धावा 4. या 4 धावेने टीमच्या टोटल मध्ये भर पडले 28. शेवटचा बॉल असेल. हा मोठा फटका पाहतोय आपण. शेवटच्या बॉलवर ऊर्जा संचार करणारा पाहायला मिळाला आणि या षटकारानं आपण पाहिले टीमच्या टोटल मध्ये भर पडली गेली आहे. टीमची टोटल आपण पाहिले तर 34 धावा मात्र आपण पाहिले आहेत आणि 35 धाव्यांचं लक्ष. चला कर्णधार इथे येतात आणि आमचे चॉकलेट बॉय म्हणजेच राज आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण आज आपण बघितली पर्सनॅलिटी तर साऊथच्या ऍक्शन हिरोपेक्षा कमी नाहीये. हेड असा कॉल येतोय. हेड राज शुभेच्छा द्या आणि विराजमान व्हा आपण कक्षामध्ये. विकी टॉस जिंकलाय काय डिसाईड करणार? शतरक्षण. आय ग्रुप बाटपाडा टीमचा परफॉर्मन्स तुम्ही पाहताय, त्यांचे खेळाडूंचं योगदान कसं राहते काय वाटते? 3 ओव्हरमध्ये किती धावा नक्कीच तुमच्यासाठी बरोबर असू शकतं म्हणजे त्यांना रोखण्यासाठी? 30 ते 35. मग बॉलिंग युनिट काय म्हणते आज? कोणते प्रमुख आघाडीचे 3 गोलंदाज असतील ते चांगली गोलंदाजी करतील? तसं तर प्लेयर कमीच आहेत, उत्तम मी और पंडित. मग काय वाटते की आज संतोष या टीम मध्ये असतील की नसतील? नसतील. त्यांची कमतरता तुम्हाला जाणवेल का? हो नक्कीच. मग आज साईग्रोपा ट्रॉफी खेळणार आहात परंतु ज्याप्रमाणे प्रमुख खेळाडू नाही आहेत तरी सुद्धा आज म्हणजे एक गरज टीमचा एक विचार असतो की आज घरातून निघताना हा विचार असतो की आपल्याला मैदानावर जाऊन परफॉर्मन्स करायचा आहे. तर मग कसा विचार असेल आज? प्लेयर नसतील तरी पण आम्ही 100% प्रयत्न करू द्यायचं. शुभेच्छा असतील तर तुम्हाला बास्ट ऑफ लक. आपण उमेश यांच्याकडे. उमेश टॉस जिंकला असतं काय डिसाईड केलं असतं? नक्की शतरंज घेतले असतं. मग इथे तुम्हाला बॅटिंग करायची आहे परंतु मी इतिहास जर तुमचा पलटून बघितला ना तर जेव्हा तुम्ही टॉस हरलायत ना तेव्हा तुमचा टीमचा भरपूर मोठा फायदा झाला आहे. हा इतिहास मी सुद्धा बघितला आहे. कारण की जेव्हा जेव्हा तुम्ही बॅटिंगमध्ये करताना चांगलं योगदान करताय तरी सुद्धा आज काय टीममध्ये चेंजेस काय पाहायला मिळतील का? कोणते खेळाडू पूर्ण असतील की नसतील? चेंजेस तर कल्पेश नाही मिळत, विजय नाही मिळत, विकास नाही मिळत, तेव्हा त्याच्यामुळे यंग मुलांना चान्स देण्याचा प्रयत्न करू. मग या वेळेला की तुमच्या संघाची सर्वस्व जबाबदारी तुमच्यावर जास्त असेल. किती धावा आल्या पाहिजेत असं वाटते तुम्हाला बॅटिंग करत असताना मैदानाची पाहणी केल्यानंतर? ग्राउंडचं हे बघितलं तर हवेचा वेग जास्त आहे त्याच्यामुळे 50+ करण्याचा प्रयत्न करू. आणि हा मॅच आहे प्रेक्षकांना एक मेजवानी देणारा ठरू शकतोय. हो नक्कीच. शुभेच्छा तुम्हाला आणि बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी. हे होते 2 कर्णधार प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. आता वही आपण
कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोये. वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्व खेळाडूंच्या प्रेक्षकांचं आणि अतिथींचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत मानाची अभिमानाची सन्मानाची आणि परंपरेची ही स्पर्धा आपण पाहतोय. साई कृपा स्पोर्ट राजावले आयोजित साई कृपा चषक 2025 चा हा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. गेल्या 2 दिवसापासून ही स्पर्धा मात्र या ट्युरिस्टच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. ह्याच मैदानावरती आपण पाहिलं तर सरपंच उपसरपंच चषक देखील पाहिला होता मागच्या आठवड्यामध्ये आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय साई कृपा चषक 2025. आज या स्पर्धेतील अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये कुठला संघ सुपर 3 मध्ये पोहोचतोय याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एकंदर 12 संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत आजच्या दिवसामध्ये देखील. त्यातील आपण हा मॅच क्रमांक पाहतोय तो म्हणजेच तिसरा न्यू स्टार वसई वर्सेस साई 11 टोकपडा असा मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच लावते सुरुवात. यस 3 धावांची पेनल्टी असणार आहे कारण मैदानावरती पेनल्टी केली तर सॉरी मैदानावरती आपण या ठिकाणी सराव केला तर पेनल्टी निश्चितच दिली जाते आणि ते दृश्य मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी घडलं गेलं. यस 3 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. मॅच लावते सुरुवात. राऊंड द विकेट पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज मिस्टर प्रमोद भोईर. राहुल गोंडला पण ऑन स्ट्राइक वरती पाहिलं आणि जरूर त्याच्या बॅट मधला हा लॉंग ऑफ रिझनला येतो महत्वाचा चौकार 4 रन. मजा येईल नाचाया लोठ्या समोर भिंडोडते गुरभाऊ भिंडोडते गुर. मजा येईल नाचाया लोठ्या समोर भिंडोडते गुरभाऊ भिंडोडते गुर. ये बांडगत करत हटवाली ना निस्त मरत मवाली. धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉल वर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चौकार आलाय. यावेळेस आणखी एक मोठा फटका. ओहो सुंदर या ठिकाणी आपण पाहिलं तर एक झेप घेतली होती परंतु झेप घेत असताना मात्र चेंडू थोडासा वरून मात्र लँड झाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. हा येतो षटकार. धन्यवाद डीजे. आता मात्र अँगल चेंज केले. राऊंड द विकेटने गोलंदाजी टाकले होते आता मात्र यावेळेस ओव्हर द विकेटनं हा चेंडू टाकण्यासाठी निश्चितच सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फटका सुंदर आहे. 1 बाउन्स मात्र या ठिकाणी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये परंतु 2 धावा त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जात आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 15 या आकड्यावरती कारण पॅनल्टीच्या धावा देखील आम्ही त्या ठिकाणी ऍड केल्यात. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 15. षटकातील पुढचा बॉल. त्यावेळेस आपण पाहिलं तर ऑफटमचा बॉल निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळाला होता. बरोबर आपण या ठिकाणी पाहिलं तर जी वाईटची रेषा आहे अगदी त्याच्या जवळून यावेळेस हा चेंडू मात्र लँड झाला होता. डॉट बॉल येतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण या ठिकाणी पाहिलं तर यस नो बॉल असणार आहे आणि फ्री हिट देखील कारण मैदानाच्या
बाहेर हा चेंडू यावेळेस डिलिव्हरी केला होता. तेच पंचाने या ठिकाणी प्रत्यक्ष जागेवरती जाऊन पाहणी केली आणि त्याच्यानंतर हा डिसिजन मात्र या ठिकाणी पोहोचवला गेलाय. येणारा पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. ऑन स्ट्राईक वरती राहुल गोंड. यावेळेस आपण पाहिलं तर राहुलच्या बॅट मधनं फ्री हिट बॉल वरती येतोय हा मोठा फटका. षटकार. धन्यवाद डीजे. कोण विसर राहुल गोंड यांना. कानाई स्फोट पायाचं ते मैदान आणि मंगलमूर्ती स्फोट नागले विरुद्ध 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकण्याचा कारनामा केला होता. गोलंदाज मुकेश याच्यावरती पूर्णपणे हावी झाले होते बॅटर राहुल गोंड. एक विक्रम त्याच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिला तर बिनबाद 22 धावा लक्ष आहे ते म्हणजेच 35 धावांचं आणि या 35 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं या ठिकाणी तर 22 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगला गुड स्टार्ट या ठिकाणी जरूर पाहायला मिळतो न्यू स्टार वसईच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 जे ऑलराऊंडर खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये राहुल गोंड आणि त्याला साथ देतोय मिस्टर सुरेंद्र घाटाल. हा देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती ह्या 2 खेळाडूंचा रोल देखील अतिशय चांगला राहिलाय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. सध्या तरी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नंबर 2चं षटक टाकण्याकरिता आपण पाहणार आहोत अक्षय दांडेकर या गोलंदाजाला. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावांची आवश्यकता असणार आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मिळेल फक्त एक सिंगल धाव. एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 23च्या घरामध्ये. षटकातील पुढचा बॉल फुल टॉट डिलिव्हरी. यावेळेस ऑन साइडला फटका सुंदर आहे परंतु जालं रचलं होतं राहुलच्या खेळीसाठी. त्या जाल्यामध्ये त्याला पकडलं गेलंय. आणखी एक या ठिकाणी आपण पाहिले तर महत्वाची विकेट डाऊन केली आहे. गोलंदाज अक्षय दांडेकरनं एक मोठा धक्का बसलाय न्यू स्टार वसईला. पोषा मी पण सी प्रेम करत झेंडूचा फूल कसा लाल लाले गोल गोल. धन्यवाद डीजे. महत्वाची विकेट या ठिकाणी डाऊन केले. धावसंख्या झाली येते म्हणजे 23 धावा धाव फलकावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी केली गेली आणि चितच हेलिकॉप्टर शॉट या ठिकाणी पाहायला मिळते. अनिकेत चौधरीच्या बॅट मधनं काय जबरदस्त टायमिंग साधलं गेलंय आणि MS धोनीच्या अंदाजानं हा षटकार मात्र लॉंग ऑफ ऑर्डर लाईनच्या बाहेर पाहायला मिळतोय. षटकार आणि या षटकाराच्या सायना धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 29 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अजून एक आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 35 क्लिअर झाल्यात आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच न्यू स्टार वसई टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन न्यू स्टार वसई अँड हायलेक साई 11 टोकपाडा संघ.